नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 21 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण महाराष्ट्र बीएड सीईटी प्रवेश परीक्षा 2026-27 मित्रांनो रेग्युलरली आपण परीक्षाभिमुख अशी संपूर्ण काही अतिशय महत्त्वाची व त्यासोबतच जे आपला परीक्षा पॅटर्न आहे, जे टॉपिक आहे त्यानुसार मित्रांनो आपण सर्व काही अतिसंभव प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेंटल ॲबिलिटीचे काही आपण टॉप मोस्ट क्वेश्चन पाहणार आहोत, जे की तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून मित्रांनो परिपूर्ण ते इम्पॉर्टंट आहेत आणि त्यामधला कोणताही प्रश्न तुमच्या परीक्षेला येण्याची दाट संभाव्यता आहे. आणि मित्रांनो, मेंटल ॲबिलिटीचा जर टॉपिक आपण पाहिलं तर यामध्ये मित्रांनो आपल्याला प्रश्नांचा जो मेन सोर्स आहे तो कॉमन असतो. फक्त थोडक्यामध्ये आपल्याला प्रश्न जो आहे जो की फिरून विचारला जात असतो. त्यामुळे आपल्या व्हिडिओमधला प्रत्येक प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो. सुरू करू आजचा व्हिडिओ आणि त्यामध्ये पाहू आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा पहा. क्वेश्चन नंबर 1 काय म्हणतो की खालील प्रश्नात तुम्ही एक आकृती दिली आहे ज्याच्या मागे 4 पर्याय आकृत्या जे की 1 2 3 4 आहेत, ज्यापैकी एका आकृतीमध्ये x अंतर्भूत आहे. ज्या पर्यायी आकृतीमध्ये आकृती जे की x आहे ती शोधा. ज्या आकृतीचा भाग x आहे ती पर्यायामधून आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न आकृती ही आहे आणि यामध्ये आपल्याला त्या आकृतीला जे आहे ते शोधायचं आहे. तर त्याखाली आपल्याला 1 2 3 असे पर्याय देखील दिलेले आहेत. तर प्रथमतः अशा आकृती स्वरूपामध्ये प्रश्नामध्ये जे आहे आपल्याला प्रत्येकी आकृती जी आहे बारकाईनं जे काही निरीक्षण करणं ते अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर आता ह्या स्वरूपाची आकृती आपल्याला कोण्या याच्यामध्ये दिसते किंवा कोण्या आपल्याला जे पर्यायामध्ये यापैकी दिसते, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर याचं जे की 1 म्हणजे की अपर्याय. आपल्याला अ क्रमांकाची जी आकृती आहे त्यामध्ये जी आहे ही आकृती आपल्याला पाहायला मिळते. तर या आकृतीचं संपूर्ण स्वरूप आपण जर पाहिला तर यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे की आकृती इथून स्टार्ट होत आहे, त्यानंतर इकडं जाऊन पुन्हा मग या आतमध्ये जात आहे, पुन्हा मग ह्या रेषेद्वारे ती बाहेर येत आहे, पुन्हा असेच येऊन पुन्हा जे की ही तयार होत आहेत. म्हणजेच काय, तर ही आकृती जशाच तशी आपल्याला पर्याय नंबर अ मध्ये जे की पाहायला मिळत आहे. आणि तुम्हाला सेम अशा स्वरूपाचे आणि असेच क्वेश्चन जे की तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात, जे की आकृत्यावरचे वगैरे हे सर्व प्रश्न तुम्हाला विचारले जाणारे असतात. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचा जास्तीत जास्त सराव करणं तुम्हाला जे आहे अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्यानंतरचा आपला पाहू दुसरा प्रश्न या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2. तर सुरेश एका मुलाच्या छायाचित्राकडे बोट दाखवत म्हणाला, तो माझ्या आईच्या एकुलत्या एका मुलाचा मुलगा आहे. सुरेशचे त्या मुलाशी काय संबंध आहे? मग तर सुरेशचा त्या मुलाशी काय संबंध आहे? तर सुरेशने काय केलेलं आहे, तर एका छायाचित्राकडे म्हणजे की समोर एक फोटो आहे आणि त्या फोटोकडे बोट दाखवून तो म्हणालेला आहे की तो माझ्या आईच्या एकुलत्या एक मुलगा. तर आईचा एकुलता एक मुलगा म्हणजेच कोण? आईचा एकुलता एक मुलगा म्हणजेच काय, तर सुरेशचा त्या ठिकाणी जो की भाऊच होणारा असेल. तर मुलाचा मुलगा आहे, तर मुलाचा मुलगा या ठिकाणी विचारलेला आहे. तर सुरेशच्या मुलाचा मुलगा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला एकुलता एक मुलाचा मुलगा. तर सुरेशचा त्या मुलाशी काय संबंध याचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर सुरेश त्या मुलाचा काय होणार असेल, जे की वडील या ठिकाणी होणारा असेल, जे की पर्याय नंबर ड मध्ये. कारण का छायाचित्रातील मुलगा सुरेशच्या आईचा मुलाचा जो एकुलता एक मुलगा आहे म्हणजे सुरेशचा मुलगा, म्हणून सुरेश हा मुलाचा त्या पिता होणारा असेल आणि तो सुरेशचा मुलगा या ठिकाणी होणारा असेल. म्हणून पर्याय नंबर जे की ड या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. जेव्हा मित्रांनो तुम्हाला ब्लड रिलेशनचे असे नातेसंबंधावरचे प्रश्न विचारले जातात त्यावेळेस फक्त एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचं आहे. जर छायाचित्राकडे किंवा वगैरे वगैरे असं आपल्याला बोट दाखवून विचारला जर प्रश्न, त्यामध्ये स्वतः रिअलाइज करायचं की आपण त्या ठिकाणी परिस्थितीमध्ये उभे आहोत. त्यानंतर आपण जे आहे त्या अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं जे की अगदी सेकंदामध्ये देखील मित्रांनो काढू शकतो. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न क्रमांक 3 पहा. या ठिकाणी काय म्हणतो पुढचा, जे की या ठिकाणी, तर यामध्ये म्हटलेलं आहे खाली एक ओळ दिली आहे ज्यामध्ये बस, ट्रेन आणि प्रवासी असे 3 घटक दिले आहेत. पर्यायामध्ये दिलेल्या खालील आकृतीमधून खालील वाक्य स्पष्टपणे कोणते ते स्पष्ट करा. तर या ठिकाणी आपल्याला वाक्य दिलेलं आहे, काही प्रवासी बसने प्रवास करतात तर काही ट्रेनने. तर याचा आपल्याला जो आहे वेन आकृतीच्या संदर्भामध्ये जे की याचं आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. तर यामध्ये काही प्रवासी आहेत जे की बसनं प्रवास करतात आणि काही प्रवासी असे आहेत जे की ट्रेनने करतात. तर या ठिकाणी असा प्रश्न आहे, तर काही प्रवासी बसने आणि तर काही तर ट्रेनने करतात. म्हणजेच काय, याचा सहसंबंध कसं होसाल, तर बस आणि ट्रेन एकमेकापासून वेगळे आहेत, पण काही प्रवासी बसने प्रवास करतात तर काही ट्रेनने प्रवास करतात. म्हणून जे आहे प्रवासी हे जे आहे जे की दोन्ही गोष्टीला बांधून आहेत. त्यामुळे पर्याय नंबर याचं क या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. म्हणजे की बस, ट्रेन आणि प्रवासी म्हणजे की ते दोन्हीही करतात, म्हणून पर्याय नंबर याचं क या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, वेन आकृतीवरचे प्रश्न तुम्ही जेवढे जास्त प्रॅक्टिस कराल तेवढे मित्रांनो तुमच्यासाठी चांगले, कारण का परीक्षेमध्ये
तुम्हाला या टॉपिकवर आधारित भरपूर सारे प्रश्न जे की पाहायला मिळणारे असतात, कारण का हे टॉपिक्स बहुतांशी मुलांना खूप कन्फ्यूज करत असतात, ज्यामुळे ते उत्तर जे आहे जे की चुकीचं जे आहे ते निवडत असतात. त्यामुळे कन्फ्युजिंग क्वेश्चन आपल्या एक्झामला येण्याची मोस्टली प्रोबॅबिलिटी असते. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव करणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. पर्याय नंबर याचं क जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही बीएड सीईटीची अजूनही आपली स्पेशल लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच मित्रांनो तुम्ही जॉईन केलं नसाल तर वेळ न वाया घालवता व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे. त्यामध्ये मित्रांनो तुमच्या टॉपिक वाईज सर्व काही सब्जेक्ट्स आपण त्या ठिकाणी कव्हर करून दिलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण जी आपली बीएड सीईटी एक्झाम 2026 आहे याची पूर्ण तयारी होणार असेल, ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण ऑनलाईन टेस्ट सिरीज परीक्षा फॉर्मॅटनुसारची व त्यासोबत आपण चालू घडामोडी टेस्ट सिरीज देखील त्यामध्ये ॲड करून दिलो, जे की जानेवारी 2025 पासूनचे संपूर्ण चालू घडामोडीची टेस्ट त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सोडवायला मिळणारे असतील. त्यासोबत आपण ई बुक देखील महत्त्वपूर्ण त्यामध्ये तुम्हाला इंटिग्रेट करून दिलेला आहे, ज्यामुळे मार्केटमधलं कोणतंही तुम्हाला महागडं बुक्स वगैरे घेण्याची अजिबात गरज पडणार नाही आणि अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये आपण हा कोर्स तुमच्यासाठी उपलब्ध करून ठेवलेला आहे. तर ज्यांना कोणालाही जॉईन करायचं आहे त्यांनी लगेचच्या लगेच आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिली आहे, त्यामधून आपला स्पेशली क्रॅश कोर्स जॉईन करून घ्या, ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण पेपर पॅटर्न कमी वेळेत संपूर्ण तयारी आणि मित्रांनो त्यासोबतच ई बुक आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. तर ज्यांना वाटते की एक्झाम क्रॅक करावी, चांगल्या मार्काने आपला चांगल्या कॉलेजची अपेक्षा आहे, त्यांनी तर लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करून मित्रांनो आपली बॅच जी आहे ती जॉईन करा. त्यानंतरचा आपला जो पुढचा आहे प्रश्न क्रमांक 14 पहा या ठिकाणी काय म्हणतो. हा देखील आकृतीवरचाच क्वेश्चन्स आहे आणि यामध्ये आपल्याला आकृती शोधायला सांगितलेली आहे. तर आकृती या ठिकाणी एक ब्लँक केलेली आहे. तर खालील आकृतीत प्रश्नात 4 पर्यायामधून एक आकृती निवडा जी एक्सच्या रिकाम्या जागेत ठेवल्यास नमुना पूर्ण होईल. तर नमुना पूर्ण करणारी आकृती या ठिकाणी ओळखायची आहे. तर या ठिकाणी पहा या प्रकारे असं आपल्याला एक एक्स आकृती आहे आणि त्यामध्ये जे की या ठिकाणी जी योग्य वाटणारी जी आकृती आहे ती या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे. तर यामध्ये पहा आकृती खूप सोपी आहे. ही आपल्याला फक्त ऑब्झर्वेशन करायचं आहे की आकृतीचा कोणता भाग हा मिसिंग आहे आणि कोणता भाग यामध्ये ऑलरेडी ॲडेड आहे. जर आपण मित्रांनो पाहिलं तर यामध्ये एक कॉमन गोष्ट यामध्ये आपण पाहू शकतो की ज्या आकृतीच्या आऱ्या आहेत जे की वेगवेगळ्या प्रकारे जे की या ठिकाणी ट्रायंगल पद्धतीनं केलेलं आहे, म्हणजे की ही आकृती एकदम षटकोन भागामध्ये तयार होत आहे. तर ह्या प्रकारे मित्रांनो जी आकृती जी आहे ती तयार होत आहे. तर म्हणजेच या ठिकाणी पर्याय नंबर 4 ची जी आपली आकृती आहे ती त्या ठिकाणी येणारी असेल. म्हणजेच काय तर पर्याय नंबर ड याचं जे की उत्तर जे आहे ते होणारा असेल. तर एक प्रकारे हे सर्कल क्रिएट होत आहे. ही आकृती या ठिकाणी बसल्यानंतर हे परिपूर्ण एक सर्कल क्रिएट करून षटकोनी या ठिकाणी जी काही आकृती जी की तयार होणारी असेल. पर्याय नंबर ड याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. जेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये अशा प्रकारचे तुम्ही प्रश्न सोडवला मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला जो रफ कामासाठी कागद दिला जातो त्यावर तुम्हाला असे हुबेहूब 1 मिनिटामध्ये ही आकृती काढून घ्यायची आहे. काढून घेतल्यानंतर तुम्ही आता याचे पार्ट्स जे की या ठिकाणी ॲड करून तुम्ही स्वतः देखील एक क्रिएटिव्ह डिझाईन तयार करून त्याचं उत्तर तुम्ही जे आहे त्या ठिकाणी निवडू जे की शकता. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक आपला जो की पुढचा काय म्हणतो की APRXS आणि झड हे एका ओळीत बसले आहेत. यस आणि झड मध्यभागी आहेत. तर ए आणि पी टोकांना आहेत. आर हा एच्या डावीकडे बसला आहे. पीच्या उजवीकडे कोण आहे. मग आता पीच्या उजवीकडे कोण आहे असं म्हटलेलं आहे. तर आता बसण्याची व्यवस्था या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पहा एका ओळीत आहेत हे सर्वजण APRXS आणि झड. तर या ठिकाणी सुरुवातीला काय म्हटलेलं आहे की यस आणि झड मध्यभागी आहेत. तर यस आणि झड आपण मानू या ठिकाणी म्हणजे की मध्यभागी यस आणि झड मध्यभागी आहेत. ए आणि पी टोकांना आहेत. ए आणि पी हे टोकांना आहेत म्हटलेलं आहे, म्हणजे की आपण या ठिकाणी पी घेऊ आणि या ठिकाणी ए घेऊ. तर हे दोन्ही साईडच्या एक एक टोकाने बसलेले आहेत असं मानू. पुन्हा त्यानंतर म्हटलेलं आहे आर हा एच्या डावीकडे बसला आहे. आर हा एच्या डावीकडे म्हणजे की एचा हा या ठिकाणी आर येणारा असेल. आर डावीकडे बसला आहे. तर पीच्या उजवीकडे कोण आहे. तर पीच्या उजवीकडे तर आर एची ही डावी बाजू असेल तर पीची उजवी बाजू ही होणारी असेल. म्हणजेच काय तर या ठिकाणी एक ब्लिंक आहे जो की कोण आहे तर तो म्हणजे की एक्स हा या ठिकाणी जो की ब्लिंक आहे. म्हणजेच काय तर या ठिकाणी एक्स हा बसणारा असेल, जे की पर्याय नंबर आपल्याला ब मध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार असतं. तर मित्रांनो अशा प्रकारचे जे प्रश्न असतात जे की सिटिंग अरेंजमेंटचे त्यामध्ये तुम्हाला सिम्पली जे दिलेलं आहे त्याची सुरुवातीला ज्या प्रकारे मी या ठिकाणी मांडणी केली आहे त्या प्रकारे तुम्हाला फक्त मांडणी करून घ्यायचा आणि त्यानंतर जो सर्वात शेवटी आपल्याला विचारलेला आहे त्याचं आपल्याला उत्तर त्या ठिकाणी फटाकशा मित्रांनो निवडून घ्यायचं आहे. तर प्रश्न हे देखील सोपेच असतात, फक्त आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही आणि काही गडबड वगैरे काही करायची नाही प्रश्न ज्यावेळेस आपण सोडवतो. परंतु मित्रांनो तुम्ही जर आपली स्पेशली जर बॅच जॉईन केला तर त्यामुळे तुम्हाला सर्व काही आपण हे A to Z मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी जे की आपण संपूर्ण काही सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला सर्व काही बाबी या ठिकाणी जे की शिकायला जे आहे ते मिळणारे असतील मित्रांनो. तर यानंतरचा आपला पुढचा क्वेश्चन नंबर 6 पहा काय म्हणतो की कोणता क्रमांक बदललेला ते सांगा.
खालील दिलेल्या प्रश्नामध्ये. आता आपल्याला खाली दिलेले हे प्रश्न आहेत. तर यामध्ये पहा 3, 10 आणि 101. आता त्यानंतर जो समोर आपल्याला क्वेश्चन्स मार्क दिलेला आहे, तर क्वेश्चन मार्कची जागी आपल्याला संख्या जी आहे ती सांगायची आहे. तर आता हे पण प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला वारंवार विचारत असतात आणि येतच असतात, कारण का हे प्रश्न हमखासच येणारे प्रश्न आहेत, जे की आपण कोडिंग डिकोडिंगचे प्रश्न देखील असे म्हणतो. तर 3, 10 आणि 101. तर यामध्ये पहा, या ठिकाणी पाहिलं तर 3च्या नंतरची संख्या जी की 10 आलेली आहे. त्यानंतर याच्या पुढची संख्या कोणती आहे, तर 101 आलेली आहे. तर 101 ही कशामुळे आलेली आहे संख्या, तर मालिकेतील प्रत्येक पद हे जोडून मिळालेले जाते, जे की एकामागील एक पदाच्या जे की वर्गापर्यंत हे केलेलं आहे म्हणून. तर 10चा जर आपण या ठिकाणी पहा 3चा वर्ग जर आपण केलं तर किती होतं, 9. 9 मध्ये 1 जोडल्या 10, राईट. त्या प्रकारे 10चा वर्ग किती, 10चा जो आहे तर याच्यामध्ये किती होतात, 100, राईट. म्हणजे की 10चा जो आहे 100, 100 मध्ये आपण 1 जोडलं तर या ठिकाणी किती झालं, 101. या प्रकारे आता आपल्याला 101चा देखील या ठिकाणी वर्ग करावा लागेल. 101चा जर आपण वर्ग केला तर किती होतं, 101चा जो आहे 10,202 आणि यामध्ये 101 प्लस 1 जर केलं तर याचं होतं, तर या ठिकाणी 10,202 होत नाही, 10,000 जे की 201 होतं. 101चा वर्ग, सॉरी, 101चा वर्ग 10,000 जे की 201 होता आणि यामध्ये आपण प्लस 1 जर ॲड केला तर यामध्ये येतं जे की 10,202, जे की 10,202 आपल्याला काय यामध्ये पाहायला मिळतं, जे की पर्याय नंबर क या ठिकाणी जे आहे ते आपल्याला हे पाहायला मिळणार असेल. तर असे प्रश्न तुम्हाला थोडक्यामध्ये काही कॉन्सेप्ट बेसिक जे की तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये देखील विचारले जातात. तर आता बरेच विद्यार्थी अशा प्रश्नांमध्ये जे की गोंधळून जातात, तर गोंधळून जायचं अजिबात नाही. आपल्याला फक्त जे काही प्रश्नांचं नियम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे, जसं की या ठिकाणी आपण काढलेलं आहे. तर 10,202 हे या ठिकाणी याचं जे की अचूक उत्तर हे बनणारं असेल मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, खालील प्रत्येक प्रश्नात 5 शब्द दिले आहेत, ज्यापैकी 4 काही प्रमाणामध्ये एकसारखे आहेत. तर 5वा शब्द ओळखा. तर इतर पेक्षा वेगळा शब्द निवडा. या ठिकाणी आपल्याला जो गटात न बसणार आहे तो या ठिकाणी सांगायचा आहे. तर पाहता क्षणीच आपण या ठिकाणी सांगू शकतो की गटात न बसणारा शब्द कोणता आहे, तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर जे की कोंबडी हा जो गट आहे यामध्ये बसणारा नसेल. कारण का, कोंबडी सोडून इतर जेवढे काही पर्याय आहेत, साप, मासा, मगर हे सर्व काही पाण्यात राहू शकतात. त्यामुळे पर्याय नंबर ए म्हणजे की अ या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 8वा असा आहे मित्रांनो, पहा, जो की त्रिकोण मोजा यावरचा प्रश्न आहे. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, हा प्रश्न प्रत्येकी परीक्षेमध्ये येतो. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या परीक्षेमध्ये दिल्या जातात आणि त्याहून तुम्हाला जे आहे त्रिकोण मोजायला सांगितलं जातं. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का तुम्ही ह्या पद्धतीमध्ये जर मित्रांनो त्रिकोण मोजा हे समजून घेतला तर तुम्हाला कोणत्याही मित्रांनो आकृतीची त्रिकोणामधले जे आहे तुम्हाला जे की त्रिकोण मोजता येणारे असतील. तर पहा, अशा प्रकारे जरी तुम्हाला किचकट आकृती दिली तर यामध्ये तुम्हाला त्रिकोण मोजण्यासाठी सर्वात सोपा पद्धत सांगतो. या ठिकाणी जे खाली रेषेच्या खाली जेवढे काही आपल्याला त्रिकोण उभे मारले दिसतात, रेषा मिळतात, त्याला आपल्याला सुरुवातीला अंक देऊन घ्यायचे आहेत, 1, 2, 3 आणि 4. पुन्हा मग ह्या रेषेच्या वरी आता परत त्याला आपण अंक देऊ 1, 2, 3. परत ह्या रेषेच्या वरी आपण अंक देऊ 1 आणि 2. म्हणजेच काय, तर आपल्याला जिथपर्यंत रेष आहे तिथपर्यंत आपला त्रिकोण त्याचा नंबर देऊन टाकून द्यायचा. मग काय, आता पुन्हा याची सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजे काय, 1 + 2 3, 3 आणि 3 6 आणि 6 आणि 4 या ठिकाणी 10. 10 आपण घेऊ. पुन्हा त्यानंतर 1 आणि 2 3, 3 आणि 3 6. आपण 6 घेतले, परत प्लस आणि 1 आणि 2 म्हणजे की 3. या ठिकाणी पहा किती होत आहेत, 10, 16, 16 आणि 3 19. तर या ठिकाणी टोटली 19 या त्रिकोणी आकृतीमध्ये होणारे असतील, जे की पर्याय नंबर क आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर जे की पाहायला मिळणार असेल. तर सेम तुम्हाला या प्रकारे कोणत्याही आकृतीमधले त्रिकोण तुम्हाला मोजता येणारे असतील मित्रांनो. तुम्हाला ह्या पद्धतीनेच आकृतीमध्ये त्रिकोण मोजायचे. जर तुम्ही अशा प्रकारे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असं जर मोजत बसला तर तुम्हाला त्याचे अचूक आकृतीचे त्रिकोण काढता येत नाहीत आणि तुम्ही त्या ठिकाणी वेळ देखील वाया घालणारे असाल आणि तुमचे मार्क देखील त्या ठिकाणी मिस होणारे असतील. त्यामुळे तुम्हाला आकृती मोजते वेळेस सेम या प्रकारे तुम्हाला याचा वापर करायचा आहे मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी आपण पुढचा प्रश्न पाहू. तर पुढचा प्रश्न काय म्हणतो पहा, की दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य संख्या आपल्याला निवडायची आहे. तर संख्या क्रम कसा आहे पहा, 120, 99, 80, 63, 48. त्यानंतर आहे क्वेश्चन मार्क. तर पुढची संख्या आपल्याला सांगायची आहे. तर या ठिकाणी पुढची संख्या ही कोणती होणारी असेल. तर यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, की बाबा जी पुढची संख्या आहे ती कोणत्या क्रमाने येत आहे आणि पुढच्या संख्येचा क्रम काय हे आपल्याला आधी सुरुवातीला पाहणं इम्पॉर्टंट आहे. तर 120 आणि 99 यामधला जर आपण फरक काढला तर त्या आपल्याला समोरचा फरक हा काढता येणारा असेल. समजा आपण या ठिकाणी 120
आणि ह्याचा जर आपल्याला सुरुवातीला क्रम जर शोधायचा असेल 120 आणि 99, तर 120 मधून आपल्याला अशी कोणती संख्या अशी वजा करावी लागेल की ज्यामुळे आपल्याला समोरची संख्या जी की मिळणारी असेल, जी की समोरची संख्या म्हणजेच काय तर 99. तर 120 मधून जर आपण या ठिकाणी 21 वजा केलं तर आपल्याला किती मिळतं? 99 मिळतं. तर 99 मधून अशी आपल्याला कोणती संख्या वजा करावी लागेल की ज्यामुळे आपल्याला समोर संख्या जी की 80 ही मिळणारी असेल. तर कोणती संख्या वजा केल्यानं आपल्याला 80 ही मिळते? तर या ठिकाणी जी की 19 ही संख्या मिळणारी असेल. म्हणजेच काय, या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की या संख्या आणि ह्या संख्या विषम संख्या आहेत. तर या ठिकाणी जे विषम संख्याचा क्रम जो की एक संख्या गहाळ करून पुढची संख्या शोधण्यात येत आहे. तर आता 19च्या पुढची जी संख्या आहे म्हणजे की 19च्या जी आता या ठिकाणी आपण 21 घेतलं, 21 नंतर 19, 19 नंतर जे पुढचं आहे विषम जे काय याच्या मागचा 19, तर या ठिकाणी 17. तर आपण या ठिकाणी पाहू की जी पुढची संख्या आहे आपल्याला या ठिकाणी दिलेली 80. तर 80 मधून जर समजा आपण 17 वजा केलं तर 80 मधून आपण 17 वजा केल्यास आपल्याला जी पुढची संख्या मिळेल का या ठिकाणी? तर या ठिकाणी पुढची जी संख्या आपल्याला आहे जी की 63 ही आपल्याला मिळते. तर या ठिकाणी 63 ही आपल्याला पुढची संख्या मिळालेली आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला याच क्रमाने आपल्याला थोडे थोडे मागे जावं लागणार असेल. तर 17च्या मग जे आजच्या मागे जी येणारी संख्या आहे 17, तर या ठिकाणी पहा पुढची 63 आपण गाठलेली आहे. तर 63 मधून आपण या ठिकाणी 15, 63 मधून जर आपण या ठिकाणी 15 केलं तर आपल्याला पुढची संख्या ही 48 ही संख्या आपल्याला मिळते. तर 48 मधून आपल्याला मग परत 48 मधून आपल्याला या ठिकाणी जे काही 15च्या नंतर जे की 13 हे जर आपण काढलं तर 13 आपण या ठिकाणी जर काढलं तर ते आपली पुढची संख्या म्हणजेच की आपलं ते उत्तर होणारं असेल. म्हणजेच की पर्याय नंबर अ जे की 35 या ठिकाणी जी काय आहे गहाळपदी येणारी संख्या होणारी असेल. पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणारं असेल. मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न जे की काढायचे आहेत. तर पुढचा आपला क्वेश्चन फॉर यू मधला क्वेश्चन तुमच्यासाठी आहे स्पेशली की आपण एक आकृती आहे तुमच्यासाठी त्रिकोण मोजण्यासाठी. ज्या प्रकारे मी तुम्हाला मागील त्रिकोण मोजायला सांगितलेलं आहे सेम त्या प्रकारचाच नियम तुम्हाला यामध्ये वापरून याचं अचूक उत्तर जे की काढायचं आहे. तर किती आकृत्या याच्यामध्ये किती त्रिकोण आहे त्या आकृतीमध्ये तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट सांगायचं आहे. उत्तर आहेत पर्याय 1, 2, 3, 4 की यापैकी नाही. जर यापैकी नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. अन्यथा मी याचं उत्तर जे आहे जे की पुढील आपल्या 24 तासामध्ये या व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला कमेंट्स करून सांगणार असेल. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न पाहू जो की प्रश्न क्रमांक 11. जर नेटवर्क म्हणजे 16 आणि कीबोर्ड म्हणजे 18 तर सॉफ्टवेअरसाठी कोणता कोड असेल? तर सॉफ्टवेअरसाठी या ठिकाणी कोड सांगायचा आहे आपल्याला. तर मित्रांनो अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये फक्त दोनच गोष्टी जे की उपयोगी पडतात. यामध्ये प्रथमतः तर मित्रांनो अल्फाबेटिकल नंबरनुसार जे काही एला ए बीला 2 असे नंबर असतात त्यानुसार. दुसरी पद्धत म्हणजे मित्रांनो सर्व संख्येच्या बेरजेनुसार सोडवायचं असतं. तर या ठिकाणी पहा नेटवर्क म्हणजे 16 या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजेच काय, तर या ठिकाणी आपल्याला जी पहिली पद्धत आहे ती उपयोगी पडणारी या ठिकाणी नसेल. तर नेटवर्क म्हणजे 16 म्हणजेच काय, या ठिकाणी पहा जे नेटवर्क हा जो शब्द बनलेला आहे तो एकूण किती अक्षरांनी बनलेला आहे हे आपल्याला प्रथमतः पाहावं लागणार असेल. तर नेटवर्क हा जो शब्द आहे जो 7 अक्षरांनी बनलेला आहे. तर आता 7 मध्ये आपल्याला 7ला असं काय करावं लागेल की ज्यामुळे आपल्याला 16 हे मिळणार असेल. तर समजा आपण 7 गुणिले आपण 2 केलं तर 7 गुणिले किती होतात जे की 14. 14 प्लस या ठिकाणी 2 आपण जर केला तर आपल्याला 16 हे मिळते. तर आपण हे पहिल्या शब्दाचं काढलेलं आहे. परंतु दुसरा जो शब्द आहे कीबोर्डमध्ये हीच पद्धत टाकल्यानंतर 18 हे आपल्याला मिळते का ते देखील पाहणं इम्पॉर्टंट आहे. तर कीबोर्डची जी संख्या आहे अक्षरांची ती किती आहे तर ती आहे 8. ती किती आहे 8. 8ला आपण 2 ने गुणलं तर 8 दोन्ही 16. 16 प्लस या ठिकाणी 2 ऍड केलं तर जे की 18 हे आपल्याला मिळते. म्हणजेच काय, तर ही पद्धत जे की या ठिकाणी उपयोगी पडत आहे. तर हीच पद्धत पुढच्या देखील सॉफ्टवेअरमध्ये पडणारी आहे. म्हणजेच काय सॉफ्टवेअरसाठी देखील उपयोगी पडणारी आहे. तर सॉफ्टवेअरमध्ये किती आहे शब्द एकूण 8. 8 गुणिले 2 म्हणजेच काय 16. 16 प्लस 2 म्हणजेच किती तर 18 या ठिकाणी येणारा असेल. तर 18 हे आपल्याला पर्याय नंबर ड मध्ये या ठिकाणी जे की पाहायला मिळणार असेल. म्हणजेच काय, तर आपलं पर्याय उत्तर ड हे या ठिकाणी होणार असेल. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे काढावी लागणारे असतात आणि सेम तुम्हाला फॉर्म्युला यूज आहे त्या ठिकाणी करावा लागणारा असेल. तर अशा प्रकारचे तुम्हाला भरपूर सारे प्रश्न मित्रांनो परीक्षेमध्ये विचारले जातात. जर तुम्हाला या प्रश्नांची सर्वाधिक आणि जास्तीत जास्त मित्रांनो प्रॅक्टिस करायची असेल तर आपली स्पेशली बॅच जॉईन करून घ्या चांगल्या उत्तम तयारीसाठी, ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण आपला व्हिडिओ कोर्स प्लस टेस्ट सिरीज सर्व काय आपण उपलब्ध करून दिलेला आहे तुमच्या चांगल्या आणि उत्तम तयारीसाठी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये याहूनही इम्पॉर्टंट आणि अधिक प्रश्न मित्रांनो पाहू. जर तुमचा रिस्पॉन्स आपल्याला चांगला येत असेल तर नक्की तुमच्यासाठी आपण परिपूर्ण पेपर फॉर्मॅटनुसार जे आपले रेग्युलरली व्हिडिओ आपण घेऊन येऊ मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.